नमस्कार, मी निकिता पिंगळे तुम्हाला आज बाजरीच्या पिठाच्या तिखट भाकरी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ ते आपण भाजून घ्यायचे जरा। तवा मी तापायला ठेवलेला होता। जास्त नाही, असं थोडंसं भाजून घ्यायचं आहे पीठ, एकदम साधारण असं। आणि हे 1 वाटी बेसन पीठ ते पण भाजून घ्यायचं। पूर्वी असे आषाढ महिन्यात भाकरी करायची ना, तेव्हा ही बाजरी, डाळ, थोडेसे गहू, थोडेसे तांदूळ, जास्त बाजरी ते भाजून घेऊन मग दळून आणायचे आणि मग त्याच्या भाकरी करायच्या आषाढ महिन्यामध्ये। गावाला आमच्याकडे पूर्वी अशा भाकरी करत होते तिकडे आषाढ महिन्यात। मंगळवारचं हे असायचं मोडा म्हणजे त्या दिवशी शेतात कामाला जात नव्हते आषाढ महिन्यात मंगळवारी। बाजरीचं पीठ याच्यात जास्त घ्यायचं, 2-3 वाट्या। तीन वाट्या घेतले मी बाजरीचं पीठ। साधारण पीठ भाजून घेतलं ना, भाजकर पीठ चविष्ट लागते। याच्यामध्ये थोडी जिरी टाकायची, तवा तापल्यामुळे पटापट पीठ भाजतं। गॅस मी बंद करते। याच्यासाठी वाटून घ्यायचं आहे। हिरव्या मिरच्या, लसूण, जिरी, आणि मीठ नंतर टाकायचे पीठ मळताना,
मी आता हे वाटून घेते मिक्सरला. हे बघा, हे वाटून घेतले मी. ते आता याच्यामध्ये मिक्स करायचे पिठामध्ये. असे कांदे कापून घ्यायचे, 2-3 कांदे बारीक कापून घ्यायचे. कोथिंबीर ती पण बारीक कापून घ्यायची, याच्यात मिक्स करायची. मीठ टाकायचे चवीप्रमाणे. हे असं सगळं एकत्र करून पीठ असं घट्ट मळून घ्यायचं. हे बघा, हे असा कपडा घ्यायचा. कपड्यावर थोडं पाणी टाकायचं. याचा असं छोटा गोळा करायचा. पाणी टाकूनच थापायचं हे भाकर. पातळ थापून घ्यायची भाकर, म्हणजे पटकन ते व्यवस्थित भाजते. हे बघा, असा कांदा कापायचा. त्या कांद्याने असे तव्याला तेल लावून घ्यायचं. म्हणजे व्यवस्थित सगळं तव्याला तेल लागतं. असे पूर्वी करायचे, कांद्याने तेल लावायचे. तिखट भाकरी, घावणी, मला असे गोल करायचे बोटाने. सावकाश काढायचे. झाकण ठेवायचं. कपड्यावर पाणी मारायचं परत. चिटकणार नाही.
आणि तयार आहे अशी खमंग बाजरीची तिखट भाकरी. करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.